Students, we studied about the betweenness property of the point. On the basis of this property, we solved some different types of the examples in a previous period. Now we studied the some geometrical concept as like a line segment, ray, line, congruent segments, property of the congruent segments, and so on in this period. For this purpose, we know about the union sets as well as intersection of the set. आपल्याला ह्या संकल्पना समजून घेत असताना पहिल्यांदा युनियन सेट म्हणजे काय हे समजून घेऊया. कारण ही महत्वाची बाब आहे. समजा मी या ठिकाणी सेट ए घेतला आहे. 1 2 3 4 5 असे त्याचे एलिमेंट्स आहेत. दुसरा सेट बी घेतलाय मी समजा 4 5 6 7 8 असे त्याचे एलिमेंट्स आहेत. डिफरंट सेट्स आहेत. युनियन सेट कशाला म्हणायचं तर हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ह्या सगळ्या एलिमेंट पासून तयार झालेला जो नवीन सेट आहे अशा सेटला आपण युनियन सेट म्हणणार. याचं इंडिकेशन आपण असं लिहितो ए युनियन बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5. हिअर 4 and 5 these two elements are also in both set. जरी असले तरी आपण एकदाच लिहायचे 6 7 8. In this way we write the union set of the given two sets. Then दुसरी या ठिकाणी संकल्पना आपल्याला बघायची पहा, इंटरसेक्शन ऑफ सेट. आता याच उदाहरणाचं आपण या ठिकाणी इंटरसेक्शन बघूया. इथं आपण ए इंटरसेक्शन बी बघायचं आहे. हा डिनोट केला जातो ए इंटरसेक्शन बी न. हे चिन्ह लक्षात ठेवा, दोघांच्या चिन्हामध्ये या ठिकाणी फरक आहे. इथं आपल्याला ए इंटरसेक्शन बी हा कसा लिहाल, इन कर्ली ब्रॅकेट्स द एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन बोथ सेट. जर या ठिकाणी ए आणि बी हे दोन संच दिले असतील, दोन्ही संचातील जे सामायिक घटक आहेत या सामायिक घटकांनी मिळून जो संच तयार होईल त्याला आपण काय म्हणणार, इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. म्हणजे या ठिकाणी इन कर्ली ब्रॅकेट 4 and 5 these are the two elements which are present in both set. Such set is called as a intersection set. आता ह्या संकल्पना आपण का समजून घेतल्या तर आपल्याला या ठिकाणी सेगमेंट ॲज वेल ॲज रे, लाईन ह्या कन्सेप्ट ज्या आहेत ह्या समजून घ्यायचे. पहिल्यांदा आपण लाईन सेगमेंट समजून घेऊया. लाईन सेगमेंट हे कशाला म्हणायचंय लाईन सेगमेंट. समजा मी या ठिकाणी दोन डिफरंट पॉईंट घेतले. सपोज वी हॅव टेकन पॉईंट ए अँड बी हिअर. आता या दोन बिंदू दरम्यान आपल्याला अनेक बिंदू या ठिकाणी दिसतील. जर आपण हे दोन बिंदू जोडले म्हणजेच हा सेट झाला बिंदूंचा संच. कसा, द सेट ऑफ द पॉइंट्स इन बिटवीन पॉइंट ए अँड बी अँड ऑल्सो पॉइंट ए अँड बी. म्हणजेच ए आणि बी बिंदू यांच्या दरम्यान असणारा बिंदू संच आणखी ए आणि बी बिंदू यांनी मिळून या ठिकाणी असा हा सेट तयार झाला. सच ए सेट इज कॉल्ड ॲज अ सेगमेंट. अशा बिंदू संचास आपण काय म्हणणार आहे, सेगमेंट असं म्हणणार. मग हे कसं लिहितो आपण, थोडक्यात सेग ए बी ऑर इट इज रिटन ऑल्सो सेग बी ए. म्हणजे दोन्ही टाईपनं आपण या ठिकाणी लिहू शकतो. कारण ए आणि बी हे बिंदू त्याचे अंत्यबिंदू आहेत सेगमेंटचे. लक्षात घ्या, हे ए आणि बी बिंदू अंत्यबिंदू आहेत. आता या सेगमेंटची लांबी कशी आपण मोजायची पहा. डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट इट इज कॉल्ड ॲज अ लेंथ ऑफ दॅट सेगमेंट. जर या ठिकाणी आपण ए बी बिंदू हे अंत्यबिंदू असतील तर या दरम्यान असणारं जे अंतर आहे याला अंतराला आपण सेग ए बीची लांबी असं म्हणतो. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी हे कसं लिहितो आपण, लेंथ ए बी ऑर इट इज ऑल्सो रिटन ॲज लेंथ बी ए असंही लिहू शकतो आपण. अशा प्रकारे लांबी आपण लिहू शकतो. समजा याची आपण लांबी दिली 5 सेंटीमीटर
म्हणजेच ए आणि बी बिंदू मधील अंतर आपल्याला 5 सेंटीमीटर आहे असं दिसतंय. हे आपण कसं लिहितो, तर लेंथ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर और 5 असं लिहूया. or it is also written as AB is equal to 5. Also it is written as length BA is equal to 5 or it is also written as BA is equal to 5. म्हणजेच अंत्यबिंदू पुढे मागे घेतले तरी सुद्धा चालतात. अशा प्रकारे त्याची आपण लांबी लिहू शकतो. पुढची कन्सेप्ट मुलांना आहे रे संदर्भात. रे कशाला म्हणायचे हे लक्षात घ्या. रे, आता रे ही कन्सेप्ट समजून घेत असताना पुन्हा एकदा मी सेगमेंट घेतले, इथं घेतलाय पॉइंट ए अँड बी indicate a segment AB. Here the sets of the points in between point A and B and the point A and B, the union set of all point, it is called as a segment. आता P हा बिंदू मला असा घेतो, take a point P on a segment AB such that A dash P dash B dash P. Therefore here if on segment असं म्हणूया, on seg AB take point P such that A dash B dash P is called as रे ए बी. नाव लक्षात घ्या, रे ए बी. अशा बिंदू संचास आपण काय म्हणणार आहे, रे ए बी. सो हियर पॉइंट ए, इट इज अ स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे ए बी. आरंभ बिंदू आहे हा. आपण हे नाव असं लिहू शकत नाही, लक्षात घ्या. रे बी ए हे नाव चुकीचं असणार आहे. हे कसं लिहायचं, रे ए बी. अशा प्रकारे आपल्याला रे ची कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेता येईल. आता या रेच्या कन्सेप्टच्या आधारेच आपल्याला दुसरी एक कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यायची, लाईन. व्हॉट अबाउट लाईन. तर लाईन कशाला या ठिकाणी संबोधायचंय बघूया. तर यासाठी मी समजा इकडं रे ए बी असा हा रे घेतलाय. आता इथं union set of segment AB and also point C such that C dash B dash A. Such union set is called as a ray AB. आता ह्या रे AB चा आपल्याला या ठिकाणी जर opposite ray काढला मी समजा इकडं, suppose we have taken here opposite ray of ray AB, AD. So AD is a opposite ray of ray ए बी. जर असं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल युनियन सेट ऑफ दॅट ऑल पॉइंट्स विच आर प्रेझेंट ऑन रे ए बी ॲज वेल ॲट इट्स ऑपोजिट रे, सच सेट इज कॉल्ड ॲज अ लाईन. अशा प्रकारे आपल्याला ही लाईनची कन्सेप्ट समजून घेता येईल. मग ही लाईन आपण कशा शब्दात लिहितो पहा, तर लाईन एडी लिहू शकतो. कुठलेही दोन बिंदू घेऊ शकतो आपण यावरचे. लाईन ए बी लिहू शकतो किंवा लाईन बी डी सुद्धा लिहू शकतो. हे कोणत्या कंडिशनला, इफ सी डॅश बी डॅश ए डॅश डी जर असं असेल तर आपण ही लाईन या पद्धतीनं लिहू शकतो. तर इथं आपल्याला लाईन लिहित असताना हा शब्द लक्षात घ्या, लाईन हा शब्द लिहूया, लाईन असं म्हणूया, लाईन बी डी आणि लाईन ए बी. लक्षात आलं म्हणजे बघा. आता याच सेगमेंटच्या किंवा लाईनच्या आधारे आपण कॉन्ग्रंट सेगमेंट ही एक कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेऊया. व्हॉट अबाउट कॉन्ग्रंट सेगमेंट. तर या ठिकाणी आपण दोन सेगमेंट काढूया. कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट सेगमेंट ही कन्सेप्ट आपण समजून घेताना सपोज वी हॅव टेकन हियर अ सेगमेंट ए बी and also segment CD.
दोन सेगमेंट या ठिकाणी दाखवलेत आपल्याला. तर हे दोन सेगमेंट दाखवत असताना यांची लांबी जर आपल्याला सपोज 8 सेंटीमीटर पहिल्याची लांबी आहे, दुसऱ्याची सुद्धा 8 सेंटीमीटर असेल. मग कंडिशन काय दिलंय, इफ लाईन किंवा सेगमेंट लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. जर असं असेल, दोघांची लांबी समान असेल, देन वी से दॅट, आपण असं म्हणू शकतो, सेग ए बी कॉन्ग्रंट सेग सी डी. तर हे दोन सेगमेंट या ठिकाणी कॉन्ग्रंट असतात जर त्यांची लांबी समान असेल. अशा प्रकारे ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो. आता यावर आधारितच आणखी एक कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे मुलांनो. ही कन्सेप्ट म्हणजे प्रॉपर्टी ऑफ द कॉन्ग्रंट सेगमेंट. लिहूया आपण, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट सेगमेंटची आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी पाहायची. पहिली प्रॉपर्टी आपण बघूया, रिफ्लेक्सिव्हिटी. म्हणजेच या ठिकाणी परावर्तनता मराठीमध्ये आपण लिहितो. प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी या ठिकाणी एकरूप असतो. म्हणजेच या ठिकाणी each segment is congruent to itself. Therefore sec AB congruent to sec BA. दोन्ही जर सेगमेंट पाहिलं एकच आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या प्रॉपर्टीला रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी असं आपण म्हणतो. याचा अर्थ प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी एकरूप आहे. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी प्रूफ करता येईल किंवा सांगता येईल, सिमेट्री. म्हणजे या ठिकाणी समरूपता कसोटी या ठिकाणी आपल्याला किंवा प्रॉपर्टी बघायची. समजा मी या ठिकाणी हा ए बी सेगमेंट घेतलाय, दुसरा एक सेगमेंट घेतलाय आपण सी डी. तर हा समजा 5 सेंटीमीटरचा आहे, हा सुद्धा 5 सेंटीमीटरचा आहे. आपल्याला माहिती आहे की हे दोन्ही सेगमेंट मग कॉन्ग्रंट असणार आहेत. याचा अर्थ या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील तर ते यांची लांबी जर समान असतील तर हे कॉन्ग्रंट असणार आहे. मग कॉन्ग्रंट असतील तर हे आपण कसं लिहितो, इफ सेग ए बी कॉन्ग्रंट सेग सी डी देन सेग सी डी कॉन्ग्रंट सेग ए बी. जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा पहिल्याशी एकरूप असतो, असा आपल्याला या ठिकाणी या सिमेट्री प्रॉपर्टीमध्ये सिद्ध करता येईल. तिसरी महत्वाची मुलांना प्रॉपर्टी आपण बघणार आहे, ह्याला आपण ट्रान्झिस्टिव्हिटी असं म्हणतो. बघूया नेमकी काय आहे ते. ट्रान्झिस्टिव्हिटी. आता इथं आपण 3 रेषाखंड घेणार आहे वेगवेगळे, ए बी, त्यानंतर पी क्यू घेऊया आपण आणि सी डी हा तिसरा रेषाखंड घेऊया. 3 रेषाखंड या ठिकाणी काढलेत मी. तिघांची लांबी समजा 8 सेंटीमीटर मागाच्या प्रमाणे मी इथे घेतले. किती घेऊ शकता तुम्ही, इथं 8 सेंटीमीटर दाखवले. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू 8, लेंथ ऑफ सेगमेंट पी क्यू इज इक्वल टू 8, लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इज इक्वल टू 8. आता इथं कंडिशन आपल्याला काय दिले, प्रॉपर्टी सांगत असताना पहा, ट्रान्झिस्टिव्हिटी आपण बघतोय. इफ सेग ए बी कॉन्ग्रंट सेग पी क्यू, सेग पी क्यू कॉन्ग्रंट सेग सी डी. बघा, देन seg AB is said congruent to seg CD. याचा अर्थ हा जो पहिला रेषाखंड आहे हा दुसऱ्याशी जर एकरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल, तर पहिला जो आहे तो तिसऱ्याशी एकरूप असणार. कंडिशन लक्षात घ्या. if first segment congruent to second segment congruent to third one, then first segment is congruent to third one.
It is called as a transitivity property of the congruent segment. In this way, we learn about the property of congruent segments. 3 प्रॉपर्टीचा या ठिकाणी आपण अभ्यास केलाय. पुढचा महत्वाचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. पॉइंट ऑफ सेगमेंट, सेगमेंटचा मिड पॉइंट बघायचा आहे. यामध्ये आपल्याला उदाहरण दाखल आपण घेणार सेग ए बी असा घेतलाय. समजा याची लांबी दिली आपल्याला 10 सेंटीमीटर. आता पॉइंट एम मी असा घेतो पहा. टेक अ पॉइंट एम ऑन सेग ए बी सच दॅट एम इज इक्वल टू एम बी. म्हणजे त्याचे 2 भाग तयार होतील ए बी चे. एम हा एक सेगमेंट आणि दुसरा एम बी सेगमेंट. हे कॉन्ग्रंट असतील, समान असतील. म्हणजेच एम ची लांबी लेंथ एम इज इक्वल टू लेंथ एम बी इज इक्वल टू 5. कारण ही 10 घेतली आपण, याची 5 आणि याची 5. जर असे असेल इफ सेग एम कॉन्ग्रंट सेग एम बी असा असेल, देन पॉइंट एम इज कॉल्ड as midpoint point of seg AB. seg AB चा M हा मध्यबिंदू आहे असं आपल्याला सांगता येईल. याचा अर्थ 2 भाग तयार करणारा बिंदू सेग AB चा, याला आपण काय म्हटलंय, मध्यबिंदू असं म्हटलंय. मुलांनो, या प्रकारे आपण मध्यबिंदूची या ठिकाणी कन्सेप्ट समजून घेऊ शकतो. कंपॅरिझन करत असताना आपल्याला माहिती आहे की लांबीवरून कंपॅरिझन आपण करू शकतो. दोन्ही सेगमेंटचं कंपॅरिझन. कंपॅरिझन करत असताना एक सेगमेंट घेतलाय मी इथं ए बी, दुसरा सेगमेंट घेतलाय समजा सी डी. कोणतेही सेगमेंट तुम्ही घेऊ शकता. याची लांबी 5 सेंटीमीटर आहे, याची लांबी आहे 3 सेंटीमीटर. दोघांची लांबी इक्वल नाही, तर आपण हे कसं लिहू शकतो. इफ length of segment AB is equal to 5, length of segment CD is equal to 3. जर लांबी समान असेल तर आपल्याला इफ अशी कंडिशन दिली, then we say that seg AB is greater than to seg CD. length of seg AB is greater than to length of seg CD. म्हणजे सेग ए बी हा मोठा आहे सीडी पेक्षा. अशा प्रकारे आपण यांचं कंपॅरिझन या ठिकाणी करू शकतो. मुलांनो, त्याचबरोबर आपल्याला परपेंडिक्युलरिटी प्रॉपर्टी या ठिकाणी बघायची. परपेंडिक्युलरिटी अभ्यासत असताना सेगमेंट विषय असेल, रे विषय असेल किंवा लेंथ किंवा लाईन विषय असेल, ही नेमकी काय आपण बघूया. परपेंडिक्युलरिटी. आता परपेंडिक्युलरिटी ही पाहत असताना समजा मी या ठिकाणी एक सेगमेंट घेतलाय ए बी. सेग अँड लाईन असं म्हणूया आपण. सेग अँड लाईन म्हणजेच सेगमेंटची आणि लाईनची आपल्याला परपेंडिक्युलरिटी बघायची. सेग ए बी या ठिकाणी घेतलाय. एक्सटेंड ए बी ॲट बोथ एंड ऑफ द सेग ए बी. एक्सटेंड करा, वाढवा. बरोबर. आता लाईन एल वी हॅव टेकन हिअर लाईन पी क्यू. इन दिस वे इट इंटरसेक्ट सेग ए बी in point P. Suppose not P but O, in point O. Suppose the line PQ make an angle with seg AB. It is 90 degree angle. If असं जर असेल तर आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल. सो वी ऑल्सो कॉल दॅट लाईन किंवा लाईन PQ perpendicular seg AB.
म्हणजेच रेषा पी क्यू ही ए बीला परपेंडिक्युलर आहे जर इथं 90 अंशाचा कोन तयार होत असेल. अशा प्रकारे आपण रे, लाईन अँड सेगमेंट मधील प्रॉपर्टी या ठिकाणी परपेंडिक्युलरिटी सिद्ध करू शकतो. आता शेवटचा मुद्दा मुलांना या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम लाईन. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन रेषेपासून बिंदूचं अंतर हे कसं मोजायचंय, कसं ठरवायचंय. डायग्रामॅटिकली पहिल्यांदा आपण रिप्रेझेंट करू. लाईन एल, पॉइंट पी, इट इज नॉट प्रेझेंट ऑन लाईन एल. एका बाजूला आहे हा बिंदू. मग समजा पी बिंदूतून मी रेषेवर परपेंडिक्युलर सेगमेंट काढला पी क्यू. हा जर परपेंडिक्युलर असेल पी क्यू टू द लाईन, इफ असं म्हणूया सेग पी क्यू परपेंडिक्युलर लाईन एल. जर पी क्यू हा लाईन एल ला परपेंडिक्युलर असेल, देअरफॉर देन डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी अँड क्यू, हे जे डिस्टन्स आहे सेगमेंटची लांबी असेल, ही लांबी म्हणजेच पी च रेषा एल पासूनचं अंतर. सो लेंथ ऑफ seg PQ is the distance of a point P from line L. लक्षात घ्या, इथं जर हे अंतर P च रेषेपासूनचं अंतर काढायचं असेल तर इथं परपेंडिक्युलर सेगमेंट असणं आवश्यक आहे. सगळ्यात लहानात लहान असणारं अंतर याला आपण पी च रेषा एल पासूनचं अंतर या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे मुलांना आपण या ठिकाणी ह्या सगळ्या कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत. आता आपण यावरची एक एक्झाम्पल्स या ठिकाणी बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं. तर हे एक्झाम्पल बघत असताना आपल्याला एक चार्ट दिलाय. या चार्ट मध्ये पॉइंट्स दिलेत, त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेत मुलांना. पहिल्या रो मध्ये आपल्याला पॉइंट्स दिलेत आणि दुसऱ्या रो मध्ये कोऑर्डिनेट आहेत. तर पहिल्या रो मध्ये आपण कुठलेही 2-3 बिंदू घेऊया, A, B and C. These are the points whose coordinates are -3, 5 and 2 respectively. आता प्रश्न आपल्याला काय विचारलंय, फ्रॉम दिस टेबल, ह्या टेबलवरून जे बिंदू आपल्याला दिले त्या बिंदूमधील इक्वॅलिटी म्हणजेच कॉन्ग्रुएन्सी आपल्याला या ठिकाणी बघायची. कुठले सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील हे शोधायचे. Whether the pair of the segments given below that it is a congruent or not, असा प्रश्न आहे. आणि मग या ठिकाणी पहिली उदाहरण घेणार आपण. सेग AB and seg BC असं घेऊया आपण. सेग AB and seg BC आर द कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं आपल्याला शोधायचे. तर त्यासाठी दोघांमधलं डिस्टन्स काढणं गरजेचं आहे. मग पहिली स्टेप सोडवत असताना लक्षात घ्या, डिस्टन्स ए बी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया आपण. इट इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. आता ए आणि बी मधला पॉइंट सगळ्यात मोठा कोणता आहे तो बघूया आपण. तर बी चा कोऑर्डिनेट मोठा आहे ए पेक्षा, म्हणून या ठिकाणी सूत्रानुसार आपण बी पहिल्यांदा घेणार. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी मायनस कोऑर्डिनेट, थोडक्यात लिहितो, तुम्ही पूर्ण शब्दात लिहा, ऑफ पॉइंट ए.
कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला बीचा कॉर्डिनेट दिलाय 5 मायनस एचा कॉर्डिनेट आहे -3. पहिल्या तासाला आपण डिस्टन्स काढायला शिकलोय दोन बिंदूमधील, त्यानुसार 5 + 3 = 8. सो डिस्टन्स ए बी = 8 आलं. याला नंबर मी 1 दिला. आता आपल्याला सेग बी सीचं अंतर काढायचं आहे, कारण या ठिकाणी कॉन्ग्रन्सी सिद्ध करायची. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स बी सी = बी आणि सी चा जो महत्वाचा भाग आहे, कोऑर्डिनेट कुठला मोठा आहे तो बघायचा आहे. तर बी चा कोऑर्डिनेट मोठा आहे सी पेक्षा. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी मायनस कोऑर्डिनेट, थोडक्यात लिहितोय मी, ऑफ पॉइंट सी. आता दोघांचे कोऑर्डिनेट बघूया. बी चा कोऑर्डिनेट आपल्याला दिला, पुढच्या वेळेला लिहिणार मी 5 मायनस सी चा कोऑर्डिनेट आहे 2. इट इज इक्वल टू 3. सो डिस्टन्स बी सी = 3 मिळालं मला. याला नंबर मी 2 दिला. तर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, तिसरी स्टेप, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपल्याला दिसतंय डिस्टन्स ए बी = 8, डिस्टन्स सी डी = 3. Therefore distance AB is not congruent to distance CD. समान नाहीत अंतर, आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगू शकतो सेग AB is not congruent to सेग CD. अशा प्रकारे जर कॉन्ग्रंट असेल तर आपण कॉन्ग्रन्सीचं चिन्ह या ठिकाणी लिहू शकतो, नाहीतर या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे जर चारच्या आधारे आपल्याला दोन सेगमेंट मधील कॉन्ग्रन्सी मुलांना या ठिकाणी सिद्ध करता येतील. मिड पॉइंट वरचं आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण बघायचंय. बघा हे नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. मिड पॉइंटचं उदाहरण सोडवत असताना मुलांनो, या ठिकाणी रेषाखंडाची लांबी दिली असते आणि बिंदूचं अंतर काढायचं किंवा एखाद्या रेषाखंडाचं अंतर त्यावरील शोधायचं असतं. आता इथं समजा आपल्याला दिलंय मिड पॉइंट वरचं उदाहरण बघतोय आपण. तर मिड पॉइंटचं उदाहरण बघत असताना इफ वी हॅव गिवन हिअर डिस्टन्स ए बी = 12 and P is midpoint of seg AB, then find out distance AP. डिस्टन्स AP काढायला सांगितलं जातं. किती असा प्रश्न विचारला जातो. डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन पहिल्यांदा आपण करू, व्यवस्थित समजून घेता येईल आपल्याला. AB हा सेगमेंट दिलाय आपल्याला, याचं मुलांना अंतर दिलंय 12 सेंटीमीटर किंवा 12 युनिट दिलाय, आणि P हा जो महत्वाचा बिंदू आहे हा त्याचा मिड पॉइंट आहे. म्हणून या ठिकाणी P हा बिंदू इथं घेतो मी, जो सेगमेंटचं समान भागात रूपांतर करेल. सो पॉइंट P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. मग काढाय काय सांगितलं आपल्याला, तर एपीचं डिस्टन्स काढायला सांगितलंय. व्हॉट इज अ डिस्टन्स ऑफ AP? देअरफॉर आपल्याला माहिती आहे एपीचं अंतर हे एबीच्या अंतरापेक्षा निम्म असणार आहे. देअरफॉर डिस्टन्स AP = 1/2 into distance AB. Why? Cause A dash P dash B such that AP = PB. थोडक्यात लिहिलंय मी कॉज याचं. आता याचं अंतर काढत असताना
12 हे डिस्टन्स आपल्याला ए बीचं दिलंय. टाकूया इथं सूत्रामध्ये 1/2 इंटू 12. 2 6 जा 12. Therefore 6. डिस्टन्स ए पी इज इक्वल टू 6. अशा प्रकारे आपण मध्यबिंदू जर असेल तर सेगमेंटची लांबी काढू शकतो किंवा मोठ्या सेगमेंटची सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिड पॉईंट फॉर्म्युलाच्या सहाय्यानं लांबी काढता येतील. मुलांनो, प्रॅक्टिस सेट जो आहे यामधील काही उदाहरणे या ठिकाणी आपण बघितलेत. कन्सेप्टच्या आधारे आपण ही उदाहरणं सोडवलेत. राहिलेली उदाहरणं जी आहेत ती तुम्ही सोडवायची. आजच्या तासाला आपण या ठिकाणी काही कन्सेप्ट अभ्यासलेत, त्यावरची उदाहरणं बघितलीत. इथं आपण थांबू. धन्यवाद.